MSBTला जी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन विचारले गेले आहेत मल्टिप्लेक्सरवरती ते पहिले आपण बघून घेऊया मित्रांनो. कारण 8:1 चा मल्टिप्लेक्सर युजिंग 4:1 चा मल्टिप्लेक्सर हा पहिल्यांदा आपण बघून घेऊ. बरोबर. 14:1 चा मक्स म्हणजेच मल्टिप्लेक्सर क्रिएट करायचं युजिंग 4:1 चा मल्टिप्लेक्सर. MSBTला जी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन विचारले गेले आहेत मल्टिप्लेक्सरवरती ते पहिले आपण बघून घेऊया मित्रांनो. कारण की ह्यांनाच आपण काय बोलतो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हेच IMP क्वेश्चन म्हणून लर्न करायचे बोर्ड रिपीटेड क्वेश्चन आहेत मित्रांनो. तर हे बघा क्वेश्चन काय काय विचारलं मल्टिप्लेक्सरवरती बघा. तर काय आलं की ड्रॉ 8:1 मल्टिप्लेक्सर युजिंग 4:1 मल्टिप्लेक्सर 2024 मध्ये. ड्रॉ मक्स ट्री ऑफ 32:1 मक्स युजिंग 4:1 मक्स ओनली समर 24 मध्ये विचारलं. ड्रॉ 16:1 मक्स ट्री युजिंग 4:1 मक्स म्हणजे विंटर 23 मध्ये विचारलं होतं. तर असेच 32चा 8:1 ने मल्टिप्लेक्सरमध्ये विचारला जातो क्वेश्चन एक्झामला. ओके. तर हे प्रत्येक क्वेश्चन 6 मार्काला किंवा 4 मार्काला विचारला जातो. ओके. तर तुझी तुम्हाला प्रिपेरेशन करावी लागेल ह्या क्वेश्चनसाठी. पण आपल्याला एक्झॅक्टली कोणतं बघायचं आहे ना काय करायचं ना ते आपण बघू नये की आपल्याला स्मार्ट स्टडी करायचे. सर्वच पसारा घेऊन बसायचा नाही. स्मार्ट स्टडीमध्ये आपल्याला काय काय करायचं ना तो पहिल्यांदा बघून घेऊया. मल्टिप्लेक्सर काय असतो, ते टाईप कोणते कोणते असतात हे सर्व मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याची मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये व्हिडिओ देईन तुम्हाला ती बघून या. मग तुम्हाला मल्टिप्लेक्सर समजेल की कसा असतो. 4:1 म्हणजेच काय, 8:1 म्हणजेच काय, 16:1 म्हणजेच काय, ते कसं जर ट्रूथ टेबल कसा असतो सर्व गोष्टी मी तिला प्रोव्हाइड केलेल्या आहे. जर तुम्ही बघितलेच ते बघून या. आणि मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण मी तिथे तुम्हाला सर्व नोट्स प्रोव्हाइड करत आहे. ओके. आणि तुम्ही व्हॉट्सअप लिंक थ्रू त्याला कनेक्ट व्हा, जॉईन व्हा. आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. हे मॉडेल आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे प्रत्येक गोष्टीचे. तर तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्व फ्री ऑफ द कॉस्ट मिळेल. ओके. तर मित्रांनो तुम्हाला इथं फक्त करायचं आहे काय ना ते फक्त बघून घेऊ आपण की या सिच्युएशनला आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे बघा. तर आपल्याला 4:1 आहे. बरोबर आहे. 4:1 यासाठी आपल्याला काय करायचं आहे 2:1 आपल्याला बघावं लागेल. ओके. मल्टिप्लेक्सर कसा क्रिएट करतात समजला. त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं सांगतो बघा. 8:1 आहे. बरोबर आहे. 8:1 मग 8:1 आपल्याला कशाने तयार करावं लागेल बघा. 8:1ला आपल्याला 4:1 ने कसा क्रिएट होतो ना तो एक बघावा लागेल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे बघा 16:1 तुम्हाला कशामध्ये बघावं लागेल बघा. पहिला तो 4:1 मध्ये बघावं लागेल आणि एक 8:1 ने बघावं लागेल. समजतात. 8:1 ने बघावं लागेल. ओके. आणि 32 असेल ना 32 बिटचा असेल तो तुम्हाला कशाने बघावं लागेल तर पहिला 4:1 ने बघावं लागेल, नंतर 8:1 ने बघावं लागेल आणि नंतर 16:1 ने बघावं लागेल. यासाठी तुम्हाला प्रत्येक म्हणजे बघा तर 13:1 तुम्हाला करायचं असेल तुम्हाला 4:1 ने करावं लागेल, 8:1 ने करावं, 16:1 ने करावं लागेल. हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे की म्हणजे प्रत्येक याला तुम्ही तयार कसा करू शकता. ओके. तर आता बघून घेऊया आपण की आपल्याला नेमकं करायचं कसं आहे. ओके. 8:1 चा मल्टिप्लेक्सर युजिंग 4:1 चा मल्टिप्लेक्सर हा पहिल्यांदा आपण बघून घेऊ. बरोबर आहे. 8:1 म्हणजे काय फ्रेंड्स की 8 इनपुट आणि 1 आउटपुट. 8 इनपुट 1 आउटपुट. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू शकतो बघा 4:1 चा आपल्याला यूज करायचा आहे. 4:1 मध्ये आपल्याला किती इनपुट असतात 4 असतात. बरोबर आहे. आणि 8:1 मध्ये किती इनपुट असतात तर 8 असतात. राईट. मग आपण काय केलं 2 यूज केले आपण मल्टिप्लेक्सर. 4:1 चा 4, 4:1 चा 4 आणि 4:2 चा 8 म्हणजे आपण किती यूज केले पाहिजे 2. आपण किती यूज केले 2 मल्टिप्लेक्सर यूज केले. बरोबर आहे. बघा हा एक केला मल्टिप्लेक्सर यूज, हा एक मल्टिप्लेक्सर यूज केला. बरोबर आहे. आणि ती काउंटिंग कशी दिली मित्रांनो बघा. त्याची काउंटिंग दिली आपण I0, I1, I2, I3. बरोबर आहे. हे कसे दिले आपण एका या मल्टिप्लेक्सरसाठी दिले. बरोबर आहे. आणि त्याला हे लाईन देऊन आपण त्याला गेलं कनेक्ट केलं. ओके. इनपुट्स दिले 4 इनपुट्स. 4:1ला 4 इनपुट्स. राईट. मग काय केलं ते बघा ते घेतलं I4, I5, I6, I7. टोटल हे इनपुट किती झाले फ्रेंड्स तर हे टोटल तुमचे जे काही इनपुट्स आहेत ते दोघे मिळून हे झाले 8 इनपुट. राईट. 8 इनपुट झाले. बरोबर आहे. आणि प्रत्येक 4:1च्या
जो का 4:1 असतो त्याला सिलेक्ट लाईन किती असतात, तर 2 सिलेक्ट लाईन असतात, बरोबर ना. मग ह्याची एक सिलेक्ट लाईन, याची एक सिलेक्ट लाईन, याला दिला S0 आणि याला दिला S1. ओके, आता बघा 4:1 4:1 याच्यातून एक बघा 4:1 म्हणजेच की 4 इनपुट आले, हे 4 इनपुट, याचे 4 इनपुट आणि 1 आउटपुट. बघा हा एक आउटपुट आला आणि इथे याचा एक आउटपुट आला, बरोबर आहे. पण आता हे झाले किती बघा 4 आणि 4 झाले 8, पण याचे झाले 2 इनपुट झाले ना. मग 2 इनपुट्स आपल्याला नको, आपले किती पाहिजे 1 आउटपुट पाहिजे. मग हा आपण कनेक्ट केला 2:1च्या मल्टिप्लेक्सरला. ओके, मग 2:1च्या मल्टिप्लेक्सर जो तुम्ही हा कनेक्ट कराल, तुम्हाला माहिती आहे 2:2च्या मल्टिप्लेक्सरला एक सिलेक्ट लाईन असते, आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. मग ती सिलेक्ट लाईन आहे, बरोबर आहे. या सिलेक्ट लाईनमध्ये 2:1 हा कवर झाला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 8:1ला S0 S1 आणि S2 असे टोटल 3 सिलेक्ट लाईन असतात. बघा इथे 3 सिलेक्ट लाईन झाले, बरोबर आहे. आणि हा मल्टिप्लेक्सर तुम्ही कनेक्ट केला 2:1चा आणि 2:1चा म्हणजे 2 इनपुट आहे. बघा हा एक इनपुट, हा एक इनपुट. बघा 2:1 म्हणजे हा एक इनपुट आणि हा एक इनपुट आणि आउटपुट एक, म्हणजे काय झाला बघा हा 8:1, हा 8:1चे काय झाला आहे 4:1चे युजिंग करून आपण मल्टिप्लेक्सर क्रिएट केला. आय होप तुम्हाला हा समजलेला असेल. आपण बघा इथं पण एक इनपुट तयार झाला आहे, इथे पण इनपुट एक तयार झाला आहे, एक आउटपुट झाला. आपण काय झाला 8:1 साठी, बरोबर 8:1 क्रिएट झाला. आपण काय केला 4:1 एक यूज केला, 4:1 केलं. त्याचे हे 8 टोटल काय झाले इनपुट झाले. ओके फ्रेंड्स, हे टोटल किती झाले 8 इनपुट झाले. आय होप तुम्हाला समजलेलं असेल की 8:1 कसा काढतात. जर ट्रूथ टेबल विचारला तर 8:1चा जो ट्रूथ टेबल आपण केलेला आहे तोच ट्रूथ टेबल इथे लिहून काढा. आता आपण काय करूया 16:1चा बघूया, तो पण 4:1ने कसा केला, तो नंतर मग त्याचा बघू 8:1ने कसा केला, तो 16:1चा, बरोबर आहे. 14:1चा मक्स म्हणजेच मल्टिप्लेक्सर क्रिएट करायचं युजिंग 4:1चा मल्टिप्लेक्सरने. ओके, तर 16:1चा जो मक्स आपल्याला क्रिएट करायचा आहे तो आपला 4:1चा मल्टिप्लेक्सर. बघा 4:1 4:1 4:1 आणि खालती पण 4:1. आता मी ते 4 4 म्हणजे मल्टिप्लेक्सर का यूज केले 4:1चे, कारण की बघा जेव्हा तुम्ही 4:4 कराल तेव्हा तुम्हाला 16 भेटतील, राईट ना. म्हणजे जेव्हा तुम्ही 4:4 कराल तेव्हा तुम्हाला म्हणजे किती भेटणार आहेत, एवढं तुम्हाला भेटतील 16 म्हणजे 16 भेटतील. ओके, 16:1चा क्रिएट करताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, बघा तुम्हाला टोटल इनपुट किती पाहिजेत 16 इनपुट पाहिजेत, राईट. मग टॉपपासून काउंटिंग सुरू करा. बघा I0 I1 I2 I3 हे 4 झाले इनपुट. I4 I5 I6 आणि I7 3 झाले, बरोबर आहे. I8 I9 I10 I11 I12 I13 I14 I15. ओके, हे काय झाले तुमचे टोटल 16 इनपुट झाले. ओके, आणि आउटपुट किती असतो मित्रांनो, तर 1 आउटपुट असतो. आणि प्रत्येक 4:1च्या जो मल्टिप्लेक्सर त्याला असतो 2 सिलेक्ट लाईन. आपण बघितलेले आहेत की सिलेक्ट लाईन आपण कसे काढतो, बरोबर आहे. मग प्रत्येकाला बघायचं S0 S1 S0 S1 S0 S1, इथं पण S0 आणि इथं S1 अशा आपण काय दिले इनपुट, म्हणजे त्याला सिलेक्ट लाईन दिले, बरोबर आहे. आता काय केलं बघा, प्रत्येकामधून 4:1 म्हणजे एक एक आउटपुट प्रत्येकाच्यातून बाहेर पडणार आहे, बरोबर आहे. बघा प्रत्येकातून एक एक आउटपुट बाहेर पडला. ओके, मग आता मला सांगा 16 इनपुट आपला कम्प्लीट झाला. हा 16 इनपुट कम्प्लीट झाला, आपल्याला एक आउटपुट पाहिजे ना, एक आउटपुट पाहिजे आहे. म्हणून आपण काय केला 4:1चा एक मक्स कनेक्ट केला, बरोबर आहे. म्हणजे मल्टिप्लेक्सरला कनेक्ट केला. हे सर्व पॉईंट आहे बघा, हा इथे कनेक्ट झाला, हा इथे कनेक्ट झाला, हा इथे कनेक्ट झाला आणि हा इथे कनेक्ट झाला. समजलं मित्रांनो की तुम्हाला कुठून कशा आपण कनेक्ट केले, ते का कनेक्ट केले, कारण आपल्याला एकच आउटपुट पाहिजे. हा बघा, हा पण आपण काय केलं कनेक्ट केलं आहे, बरोबर आहे. तर आउटपुट काढले. आता तुम्हाला प्रश्न येईल की 4:1च का 2:1चा यूज का नाही केला इथे, तर मी सांगतो 2:1 का नाही केला मित्रांनो, सांगतो बघा. कारण की 16:1 म्हणजे आपल्याला किती सिलेक्ट लाईन पाहिजे 4 सिलेक्ट लाईन पाहिजे. कसे 4 सिलेक्ट लाईन पाहिजे बघा. मक्सला म्हणजे 4:1ला किती सिलेक्ट लाईन असतात 2 सिलेक्ट लाईन असतात, बरोबर आहे. 4:1ला आणि 8:1ला 3, मग 16:1ला किती असणार आहे तर 4 सिलेक्ट लाईन असतात. आपण बघितलं ते कसे काढतो आपण सिलेक्ट लाईन, बरोबर ना. सिलेक्ट लाईन आपण कसे काढतो बघा, 2
2⁴ असेल म्हणजे सी काय करायला लागेल आपल्याला 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16. म्हणून आपल्या सिलेक्ट लाईन किती पाहिजेत 4 पाहिजेत. पण इथे आपल्याला फक्त 2च भेटले तर सिलेक्ट लाईन आपल्याला किती पाहिजे म्हणून आपण काय केला S2 केला S3 केला आणि आपल्याला सिलेक्ट लाईन 2 कशामध्ये असतात तर 4:1च्याच मल्टिप्लेक्सरमध्ये असतात आणि इथून एक आपण आउटपुट टाकला ॲज इट इज. ओके तर इतका सिम्पल 16:1चा मग्स युझिंग 4:1चा मग्स. आता आपल्याला काय बघायचं आहे 8:1ने आपण 16:1चा मग्स कसा क्रिएट करू शकतो. ओके 16:1चा जो मल्टिप्लेक्सर तो आपण कशाने काढायचा 8:1ने 4:1 बघितला 8:1ने कसा काढायचा एक एक प्रत्येक स्टेपने काढत बघायचा. पहिला 4:1ने काढायची प्रॅक्टिस करायची नंतर 8:1ने. ओके तर बघा 16:1 काढायचं आपल्याला बरोबर आहे. म्हणजे 16 इनपुट आणि 1 आउटपुट. ओके इतका समजतो आणि इनपुट कुठले मल्टिप्लेक्सर यूज करायचे 8:1 म्हणजेच 8 × 2 = 16 राईट ना. जेव्हा तुम्ही कधी पण कॅल्क्युलेशन करायचं आहे तेव्हा तुम्हाला समजेल की 8 × 2 केला म्हणजे तुम्हाला किती भेटेल 16 भेटणार. म्हणजे याचा अर्थ काय करायचं तुम्हाला 16साठी 8:1चा इनपुट यूज करायचं. ओके तर तुम्हाला काय करायचं बघा या डायग्राममध्ये बघा बरोबर आहे. दोन इथं मल्टिप्लेक्सर यूज केलेत 8:1चा एक आणि 8:1चा एक. आता मला सांगा मित्रांनो की जेव्हा तुम्ही बघा 2:4 असेल तेव्हा 16 येणार आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला किती यूज करायचे सिलेक्ट लाईन तर सिलेक्ट लाईन आपल्याला यूज करायचे 4 बरोबर ना. सिलेक्ट लाईन आपल्याला किती यूज करायचे मित्रांनो 4 सिलेक्ट लाईन यूज करायचे. तुम्हाला समजा आपण 4 सिलेक्ट लाईन काय यूज करतोय तर कोणकोणते सिलेक्ट लाईन येतील बघा. पहिला येईल S0 S1 S2 आणि S3. ओके हे काय येणार तुमचे सिलेक्ट लाईन येतील बरोबर आहे. तर हे सिलेक्ट लाईन यूज करताना मित्र तुम्हाला फक्त काय करायचं बघा सांगतो बघा. हे दोन फक्त मल्टिप्लेक्सर तुम्हाला यूज करावे लागतील 8:1चा 8:1चा. आता याची काउंटिंग इथून सुरू होईल बरोबर ना. बघा I0 I1 I2 I3 I4 I5 I6 आणि I7 7पर्यंत पण टोटल किती झाले टोटल हे झाले 8 बरोबर आहे. आणि त्याच्या पुढची काउंटिंग 15पर्यंत ते झाले 8 म्हणजे टोटल किती झाले 16 इनपुट झाले. ओके तर हे 16 इनपुट तुम्हाला स्टार्टिंगला पहिले द्यायला लागते बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे 8:1 असं त्याला 3 सिलेक्ट लाईन असतात का 3 सिलेक्ट लाईन असतात किंवा 3:3 केल्यानंतरच 8 देतो राईट ना. मग आपल्याला किती सिलेक्ट लाईन येतील 3 मग 3 दिल बघा इथे S0 दिला S1 दिला आणि S2 दिला. समजलं आपण 3 सिलेक्ट लाईन का दिले इथे. आता बघा यातून एक एक इनपुट बाहेर पडला बघा. हा इनपुट बाहेर पडला हा आउटपुट बाहेर पडला बरोबर आहे. तो कनेक्ट केला आपण 2:1च्या मल्टिप्लेक्सरला. त्याला सिलेक्ट लाईन किती आहे 1 आहे समजला. 2:1चा मल्टिप्लेक्सर का घेतला तो. ओके आता तुम्हाला मी अजूनही सांगतो बघा सिलेक्ट लाईनला तुम्ही हा 2:1चा का घेतला तर बघा इथून एक आउटपुट निघाला इथून एक आउटपुट निघाला म्हणजे आउटपुट किती निघाले मित्रांनो 2 आउटपुट निघाले बरोबर आहे. 2 आउटपुट निघाले म्हणजेच आपल्याला कुठला घ्यायला लागेल 2:1चा. जर इथं 4 आउटपुट असे निघाले असते इथून 4 आउटपुट निघाले असते आपण 4:1चा मल्टिप्लेक्सर घेतला असता आणि एक आउटपुट घेतला असता बरोबर ना. तर तुम्हाला समजून घ्यायचं की किती सिलेक्ट लाईन्सला किती आपल्याला कोणता मल्टिप्लेक्सर यूज करायचा कनेक्ट करताना. इतका लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा कधी पण बघा इथे 2 निघाले इथे बघा हा एक निघाला आणि हा एक निघाला म्हणजे 2:1चा मल्टिप्लेक्सर यूज करायचा आहे. अजून एक इथे असतं अजून एक आउटपुट असतं तर 4:1 केला असता. ओके 30:1चा जो मल्टिप्लेक्सर आहे तो 8:1ने कसा काढायचा ना तो बघून घेऊया मित्रांनो. बघा आता काय करायचं बघा आपल्याला माहिती आहे 8:1चा आपल्याला यूज करायचा आहे मल्टिप्लेक्सरचा. 8×4 = 32 म्हणजे आपल्याला किती मल्टिप्लेक्सर यूज करायला लागतात 1 2 3 आणि हा 4 असे टोटल 4 मल्टिप्लेक्सर आपल्याला इथे आज यूज करावे लागतात बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं बघा हा एक मल्टिप्लेक्सर काढा हा एक मल्टिप्लेक्सर काढा हा एक मल्टिप्लेक्सर काढा हा एक मल्टिप्लेक्सर काढा किती 8:1चा. ओके आता याच्यातून एक प्रत्येक एक आउटपुट निघणार आहे बघा हा आउटपुट निघणार आहे हा आउटपुट निघणार आहे हा आउटपुट निघणार आहे आणि हा आउटपुट निघणार टोटल 4 आउटपुट निघाले बरोबर आहे. 4 आउटपुट म्हणजेच की काय 4 इनपुट आणि 1 आउटपुट म्हणजे आपला 4:1चा मल्टिप्लेक्सर काढायचा आहे. 4:1चा मल्टिप्लेक्सर काढा आणि आपल्याला काय माहिती आहे की ह्याच्यामध्ये टोटल किती म्हणजे किती सिलेक्ट लाईन असतात तर सिलेक्ट लाईन असतात मित्रांनो
5 असतात बरोबर आहे. म्हणजे बघा 2 तुम्ही 5 द्याल तेव्हा तो 32 होणार आहे बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला किती सिलेक्ट लाईन काढायची तुम्हाला जा आयडिया आहे बऱ्यापैकी. ओके, आता बघा इथं काय करा, I0 द्या, इथं I7 पर्यंत करा, इथे I8 to I15 करा, इथे I16 to I19 करा आणि 23 करा आणि I24 to I31 पर्यंत सिलेक्ट आपल्याला इनपुट द्या आणि हा एक मक्स काढा, हा एक मक्स काढा, हा एक मक्स काढा, हा एक मक्स काढा, याला सिलेक्ट लाईन द्या, याला सिलेक्ट लाईन द्या, याला सिलेक्ट लाईन द्या आणि हा 4:1चा एक मक्स काढून हा वायचा आउटपुट द्या. ओके, हा इतका सिम्पल आहे, काढून घ्या. सर 4:1 विचारला, 32:1 मक्स युझिंग 4:1, तर काय करायला लागेल आपल्याला 8 4:1चे आपल्याला काढावे लागतील बरोबर आहे, मल्टिप्लेक्सर बरोबर आहे. आणि मग त्याला काय करावं लागेल, कनेक्ट करावं लागेल. ते तुम्ही ट्राय करा काढायला आणि मला आन्सर कमेंट करा तुमचा बरोबर येतो की नाही, मग मी तुम्हाला सांगेन की आन्सर राईट आहे की नाही. ओके, जर नसेलच तर मी तुमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती तिथे मी फोटो किंवा नोट्स जे प्रोव्हाइड करेन, पण ही तुम्ही डायग्राम ॲज इट इज काढून घ्या. ओके.